विधान परिषदेच्या निवडणुकीचे काल उमेदवारी अर्ज भरण्यात आले, मात्र त्या दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी आमदार कुठेतरी तिथं दिसून आले नाही. त्यामुळं शिवसेनेमध्ये नाराजी आहे की काय अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. अशात आपल्या बुलढाण्याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत. भाऊ, काय सांगाल? शिवसेनेचे पदाधिकारी काल तिथं कोणी पाहायला मिळाले नाही, सोबतच आपलाही मंचावर आपणही दिसून आले नाही, का आपल्याला नाराजी आहे? नाही, नाराजी असा हा प्रश्न नाही आहे. मुळात काल आम्हाला काम होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती की आपण दरवेळेस प्रथम जात असतो, प्रथम बोलत असतो, हिरिरीनं युती धर्म पाळत असतो, पण एकतर्फ किती दिवस पाळायचा? जेव्हा आपला विधानसभेचा फॉर्म भरायचा होता तेव्हा बीजेपीचा कुठलाच नेता मोठा आला नव्हता. दुसरं, आता नगर परिषदेची निवडणूक झाली तर एवढे खोटे नाटे आमच्या व्यक्तिगत आरोप केलेत की भंडारा जिल्ह्यामध्ये कधीच असं कोणी आरोप केला नाही. तर हे सगळ्या मित्र पक्ष म्हणून का आमची जबाबदारी आहे का आम्ही समोर राहायचा? आणि जर समजा आदरणीय परिणयजी म्हणतात की 50% पेक्षा जास्त त्यांच्याकडे मतदान आहेत, तर शिवसेनेची गरज काय? 50% मतदान आहे म्हणजे तो झालं ना, विनिंगच झाला. तर हे अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या कार्यकर्त्यांना पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही काही काँग्रेसला मदत अजिबात करणार नाही आणि आमची मानसिकता बिलकुल राहणार नाही. तर आम्ही युतीच्या सोबतच आहोत. फक्त आम्हाला जोपर्यंत प्रश्न मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसलेलो आहोत की आम्हाला आमचे जे अनेक प्रश्न आहेत, आम्ही एक पक्षाचे 2 पक्ष करून आम्ही युतीमध्ये मोठा भाऊ बीजेपी सोबत आलो का? हिंदुत्व विचाराचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण बसायला पाहिजे. काँग्रेस आम्हाला पटत नव्हती, परंतु आज परिस्थिती अशी झाली की 2.5 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये जे आणि आमच्यावरती अन्याय नाही केलं, हे लोक आमच्यावरती आबरू काढतात, आमची चुकीचं बोलतात, अपमान करतात. ते पालकमंत्री आले आहे, एका कार्यकर्त्याला निधी देऊ शकले नाही, आमदार म्हणून आम्हाला एक निधी देऊ शकले नाही. कार्यकर्त्यामध्ये खदगद आहे, नाराजी आहे. लोकप्रतिनिधीमध्ये आता तुम्ही नगर परिषदमध्ये बघा, एकही उमेदवार, एकही नगरसेवकला आमचा निधी देत नाही. फक्त निवडणूक आली की तुम्ही मात्र मित्रपक्ष त्यांना आठवते. तर हे प्रश्न आम्हाला वरिष्ठांना विचारायचा आहे, म्हणून आम्ही शांत बसलेलो आहोत. अपेक्षा आहे की 3, 4, 4, 5 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांकडून प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आम्ही कामाला लागू. नक्कीच आमच्यामध्ये नाराजी तर नाही, पण पदाधिकारी व जे कार्यकर्ते आहेत त्यांना, नगरसेवकांना नगर परिषदेमध्ये निधी मिळत नाही, फक्त गरज पडल्यावर आठवण येते आणि त्यामुळं म्हणून वरिष्ठ जे सांगतील तेव्हा आम्ही कामाला लागू, असं आमदार नरेंद्र भोंडेकर सांगत आहेत. प्रोफेसर सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.